नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे। काल 19 ऑगस्टला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। काल दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा परस्पर संपर्क तुटला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। मोनोर पालघर मुख्य रस्ता बंद होण्याच्या उंबरठ्यावर। मोनोर पालघर मुख्य मार्गावरील कोळसा पुलाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशासनाने या मार्गावरून प्रवास टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे। तसेच वैतरणा नदीला पूर, ब्रिज पाण्याखाली जाण्याची शक्यता। मोनोर परिसरातील वैतरणा नदीला देखील पूर आला आहे। हवामान विभागानुसार अजून 1 तास मुसळधार पाऊस सुरू राहिला तर वैतरणा नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम परिसरातील वाहतुकीवर होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आजही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे आज 20 ऑगस्टला देखील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। प्रशासनाचे नागरिकांना आव्हान, पूरग्रस्त भागामध्ये जाऊ नये। नद्या, नाले, पूल यांच्याजवळ फिरणे टाळावे। प्रवाहात वाहने घालणे किंवा पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते। केवळ अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे। सतर्क रहा, सुरक्षित रहा। तुमचे सहकार्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचे आहे। तुम्ही पाहत रहा न्यूज पोलीस रिपोर्टर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।